आहे, परंतु मी तो अपराध जरी घडत असेल त्या अपराधाकडे मी आता अपराधालाही गणणार नाही, अपराधाचंही मला काही वाटणार नाही आणि त्या अपराधाचा काही तुम्ही मला दंड दिला तरी मला तो चालेल, पण मी आता तुमची स्तुती केल्याशिवाय थांबणार नाही. का अर्धधनी नुठी कदा, अर्ध्या पोटानं आता मी उठणार नाही. मी आगिता येणे नावे तुझे पसायामृत सुहावे, वानू लाधलो ते दुनेन थावे दैवलो दैवे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतायत, मला एक भाग्य प्राप्त झालं होतं, पण आता त्या डबल भाग्य मला प्राप्त झालंय. दुनेने थावे, ते भाग्य डबल त्या भाग्याला आणि असा दुप्पट वाढ झालेली आहे त्या भाग्यात. पहिलं भाग्य काय आहे? मिया गीता येणे नावे तुझे पसायामृत सुहावे. मी गीतेचं जे वर्णन करायला लागलोय, गीतेचं जे वर्णन सांगतोय ते तुझे पसायामृत सुहावे, तुमच्या प्रसादाचा अमृत सेवन करतोय. मी गीता सांगत नाहीये, तुमची जी माझ्यावर कृपा झालेली आहे आणि त्या प्रसादाचा अमृत मी सेवन करू लागलेलो आहे. आणि वानू लाधलो ते दुनियेनं थावे दैवलो दैवे, आणि तुमचं त्याच्यात वर्णन करायला लागलोय, तुमची स्तुती करायला लागलोय. कारण निवृत्तीनाथाची स्तुती करण्याला भाग्य का म्हटलंय माऊली ज्ञानोबा यांनी? त्याचं कारण आहे की महद भाग्यानं अनंत जन्माच्या पुण्यानं संताची संगती लाभते. तिळतिळ पुण्य साचा पडे, रे बहुता जन्मी जोडे, वाचेशी नाम तुझे आतुडे, आणि मग समागम घडे संताचा. एवढ्या गोष्टी केल्यावर काय होणं लागतं? संताचा समागम घडतो. असा एवढा श्रेष्ठ असलेला संताचा समागम मला घडला आहे का नाही? आणि संताचा समागम घडायला एवढं भाग्य लागतं, तर समागम घडून त्यांची स्तुती करायला किती भाग्य लागेल? आज एखाद्या स्तुती करण्याचं असं वर्णन करण्याचं असं सांगितलेलं आहे, काहींची स्तुती तोंडावरही करू नये, काहींची स्तुती माघारी करावी आणि काहींची स्तुती तोंडावर करावी. बरोबर आहे का नाही? काहींची स्तुती मुखावरही करू नये आणि माघारीही करू नये. आम्हा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंगा, मला ब्रह्महत्येचं पातक म्हटले तुकोबारायांनी, की अनेकाची स्तुती आम्हाला काय असेल? ब्रह्महत्येचं पातक लागेल मी जर कोणाची स्तुती केली तर, पांडुरंग सोडून. पण मग पांडुरंगाची संताची स्तुती आम्ही करणार, त्याच्यासाठी जीवन जगणार, ती स्तुती करण्यासाठी जीवन जगणार. करणार म्हणण्यापेक्षा आम्ही जगतोयच कशासाठी? तर ती स्तुती करण्यासाठी जीवन जगतोय. आणि म्हणून अशा प्रकारचं म्हणतायत की मला ते भाग्य प्राप्त झालेलं आहे. आणि महाराज, एवढं भाग्य मला प्राप्त झालंय, हे कशाचा परिणाम आहे? की संताची स्तुती करण्याचा, गीता सांगण्याचं भाग्य मला प्राप्त झालंय. हे कशाचा परिणाम आहे? तर खूप याच्याकरता मी मोठं साधन केलंय. माऊली म्हणतात हे फुकट झालेलं नाही, फुकट झालेलं नाहीये महाराज. असा कोणतंच संत नाही की आशीर्वाद द्यायला तयार नाही. आशीर्वाद द्यायला तयार आहेत संत. संत तर दयाळू आहेत, कृपेचे सागर आहेत, आशीर्वाद द्यायला संत तयार आहेत. पण संताला सुद्धा कुणालाही आशीर्वाद देता येत, तया जाती आवडी चित्ती देवाची, ज्याच्या चित्ती देवाची आवडी आशीर्वाद तया जाती. कुणालाही आशीर्वाद देता येत नाही. काय काय साधन केलंय माऊली? किती दिवसाचं साधन केलंय? 7-8 दिवस साधन केलंय का रिकामपणाचं? श्रावण महिन्यात 1 महिना तुम्ही साधन केलंय का? कारण श्रावण महिन्यात बरेच लोक काय करतात? साधन बिना माळकरी सुद्धा महाराज. माळकरी काय देवाची पूजा करतील? श्रावणात एवढी पूजा करतात. सकाळी 4लाच लगे महाराज वल्या पडद्यानं महादेवाला स्नान काय घालणं, 1 लाख बेल काय वाहनन, खात नाहीत महिनाभर, काही काही उपवास धरतात महिनाभर. पण महिना संपला की एका महिन्याचा 8 दिवसातच कसर काय करतात? तसं तुम्ही महिनाभर तप केलंय का? नवरात्रात 9 दिवस केलंय का? गणपतीचे 10 दिवस उपास धरली आहेत? किती दिवस केलंय? माऊली म्हणतात किती दिवस माझ्या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प. 1 कल्प नाही, 1000 युगाचा 1 कल्प होतो. त्यात ब्रह्मदेवाचा 12 तास होतात. 1000 युग नाही, 4 युगाची चौकडी ज्या वेळेला 1000 वेळा जाते त्यावेळेला ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो आणि त्याला 1 कल्प म्हणतात. आणि तेवढीच त्याची काय असते? रात्र. हे छोटा कल्प. आणि एक महाकल्प असतो. महाकल्पांताची या शेवटी, महाकल्प याचा अर्थ सृष्टीचा जिथं काय होतो? नाश होतो, तो महाकल्प. त्याचा गणित कुणालाही सांगता आलेलं नाही. पण हे ब्रह्मदेवाचा जो छोटा कल्प आहे, हा 4 युगाची चौकडी 1000 वेळेला एकदा फिरते, त्यावेळेला त्याचा 1 कल्प होतो. आणि माऊली म्हणतात असे कितीतरी जन्म झाले ना आपले तेवढ्या दिवसात, त्या कल्पात. आणि तेवढे कल्प मी काय केलेलं आहे? तप केलंय. तप कोणतं तप केलंय? माझ्या सत्यवादाचे तप, वाचा केले
बहुत कल्पाच्या कल्प सत्य बोलण्याचं मी काय केलेलं आहे, तप केलेलं आहे. तया फळाचे हे महाद्वीप पातलो प्रभू, हे प्रभू तया फळाचे महाद्वीप पातलो. आणि त्या पुण्याचं फळ म्हणजे आजचं हे तुमचं वर्णन आणि गीतेचं वर्णन, असं महाद्वीप म्हणजे गीता नामक द्वीप आहे का नाही, मला काय झालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे. पुण्य पोशिली असाधारणे ते तुझे गुणवानने, देवनी मज उत्तीर्णे झाली आजी. पुण्य पोशिली असाधारणे, साधारण पुण्य नाही, साधारण पुण्य आणि असाधारण पुण्य आहे का नाही. महाराज दानाधिकाचं पुण्य असतं, साधारण पुण्य असतं, सामान्य पुण्य असते, स्वर्गापर्यंत नेऊ शकतं जास्तीत जास्त. आपल्याला यज्ञाधिकाचं पुण्य काय असतं, साधारण पुण्य असतं. 100 यज्ञ केले किंवा त्याच्यापेक्षा कमी केले तर कुठपर्यंत नेऊ शकतं. 100 केले तर इंद्र होईल, 5-50 केले, 10-20 केले स्वर्गापर्यंत जाईल आहे का नाही. हे पुण्य आपल्याला स्वर्गापर्यंत नेऊ शकतं किंवा पुढच्या जन्मात काही त्याचं चांगलं फळ देऊ शकतं. पण महाराज असाधारण पुण्य शब्दाचा अर्थ आहे की निव्वळ केवळ भगवंताचं चिंतन. साधारण पुण्य दुसरं कोणतंही नाही आहे, असं असाधारण पुण्य. आणि पुन्हा ते पुण्य केले आणि पुण्य पोचले, खर्च केले नाही. आणि त्या पुण्य मात्र ते तुझे गुणवानने, तुमचं गुण वर्णन करण्यातून ते पुण्यानं आज काम केलं, त्यांनी मला ते फळ दिलं आणि पुण्य आज उत्तीर्ण झाले. एवढ्या दिवस तुम्ही आम्हाला सांभाळलं बाबा, आमच्यावर उपकार केले, तुम्हाला जे पाहिजे होतं ते आम्ही मिळवून दिलं. आता पुण्यानं सांगितलं आमचं काम झालं, संपलं. जी जीवित्वाच्या आडवी आतुडलो होतो मरण गावी, ती अवदसाची आगवी फेडिली आजी. जीवित्वाच्या आडवी आतुडलो होतो मरण गावी. या एका गावात मी अटकलो होतो. गाव कुठं होतं ते, जीवित्वाच्या आडवी. आडवी म्हणजे अरण्यात ते गाव होतं. त्या गावाला ना रस्ता ना बाजूला निघायला चान्स ना, अशा मधात अटकलो होतो. कोणतं गाव होतं ते, मरण गावी. मरणाचं गाव आहे ते, त्यातून निघायला मार्ग नाही, तिथं ते येतच समोर नाही का नाही, मरण गावी. महाराज ती सगळी पीडा आज काय केली, माझी फेडून टाकली आहे का नाही. तुम्ही फेडली ती पीडा, पुण्यानं तुमच्यापर्यंत आणलं आणि तुम्ही ती पीडा काय केली, फेडून टाकली. पुण्य आपल्याला संतापर्यंत नेतात आणि संत त्या जन्ममरणाच्या त्या चक्राचा काय करतात, नाश करतात आहे का नाही. जे गीतायने नावाने गी, जे अविद्या जिनोनी दाटुगी, ते कीर्ती तुझी आम्हाजोगी वानावय आली. गीतायने नावाने गी, जे गीता या नावानं प्रसिद्ध आहे अशी जी गीता आहे, जी अविद्या जिनोनी दाटुगी, अशी बलवान असलेली अविद्या ज्या गीतेनं जिंकली आहे का नाही. अविद्येला जिंकणारी काय आहे, गीता आहे. अविद्या म्हणजे अज्ञान, अज्ञानाला जिंकणारी गीता आहे. आणि ती तुझी कीर्ती तुझी आम्हाजोगी वानावय आली. आणि त्या गीतेची कीर्ती ही आता इथं गीतेची कीर्ती पहिलं सांगितलं, मी गीता वर्णन केली, तुमचं स्वरूप वर्णन केलं. आणि आता सांगतायत गीता म्हणजेच तुम्ही आणि तुम्ही म्हणजेच गीता. तुमचं वर्णन गीतेचं वर्णन, गीतेचं वर्णन हे तुमचं वर्णन. कारण गुरुचं वर्णन करत असताना इथं माऊली ज्ञानोबा यांनी आपले गुरु ब्रह्मस्वरूपच आहेत, याच बुद्धीत असा ब्रह्मस्वरूपता घेऊनच गुरुचं काय चाललेलं आहे, वर्णन चाललेलं आहे. अशा प्रकारचं तुमचं आम्हाला वर्णन करायला मिळालं. पय निर्धना घरी वाणी वशे, महालक्ष्मी येऊनी बैशे, तया ते निर्धनायशे मनोये काही. आता काय झालं, काय कमी आहे आम्हाला महाराजाचा, श्री गुरु सारी खा असा पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी आहे का नाही. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे, अरे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उनी त्याला. सांगा ना काय कमी आहे त्याच्या जीवनात, आता काय कमी आहे महाराज. अरे माऊली ज्ञानोबा म्हणतात, एखादा निर्धन माणूस आहे, अजिबात त्याच्याजवळ निकवडा, अजिबात त्याच्याजवळ काही नाही, आणि लक्ष्मी आईसाहेब त्याच्या घरी येऊन बसल्या, नुसत्या आल्या नाही, त्याच्या घरात येऊन निवांत बसल्या. आता त्याला निर्धन म्हणता येईल का, लक्ष्मी माता आल्यावर आता त्याला निर्धन म्हणता येईल का. अंधकाराची आठाया दैवे सूर्य आलिया, तो अंधारूची जगा या प्रकाश नोये. अंधाराच्या ठिकाणी सूर्य आला तर तो ज्या ठिकाणी आला तिथलाच अंधार जातो. आता पूर्व दिशेला अंधार असतो आणि पूर्व दिशेच्या ठिकाणी सूर्य आला तर पूर्व दिशेचाच अंधार गेला का सगळ्या दिशेचा अंधार जातो, सगळ्या की ती दिशा येत याची काळी काळीमा नाही आहे का नाही. पूर्व दिशेच्या राऊळी उदयाताची सूर्य दिवाळी. अशा प्रकारे दयादेवाची पाहता थोरी, विश्व परमाणु ही दशा न धरी, तो भावाची सरोभरी न वेची काही. अरे माऊली म्हणतायत, ज्या ईश्वराचे
मोठेपणा जर पाहिला, थोरी पाहिली, त्याचं व्यापकत्व पाहिलं, तर हे विश्व 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 देश नाही, हे विश्व त्याच्या पुढं परमाणू एवढे, परमाणूची अवस्था त्या विश्वाला प्राप्त होत नाही. त्याच्या पुढं महाराज व्यापक येतो. त्याच्या पुढं काय आहे विश्व आहे मला सांगा. जगाचा नकाशा पाहिला का? जगाचा नकाशा भारताचा नाही, जगाचा. बरं भारताचा पहा, आता कधीतरी पहा तुम्ही भारताचा नकाशा पहा. भारताच्या जगाच्या नकाशात भारत केवढा आहे? भारत जगाच्या नकाशात लगे बारीक आहे का नाही? आणि मग जगाच्या नकाशात भारत बारीक आहे, तर मग भारतात महाराष्ट्र खूप शोधून काय करावं लागेल? काढावं लागेल. महाराष्ट्र शोधून काढावं लागेल. मग महाराष्ट्रात आपलं शेणगाव ते तर दिसतच नाही, आणि त्याच्यात आपला बंगला, आपलं घर दिसेल का? जसं जगाच्या नकाशाच्या बाजूनं आपलं काही गावच काही नाहीये, तसं त्याचा नकाशा, त्याचं जर स्वरूप पाहिलं, नकाशा म्हणजे स्वरूप, त्याचं स्वरूप पाहिलं तर हे विश्व परमाणू एवढंही नाही. एवढं त्याचं काय आहे? स्वरूप आहे ना, म्हणले बरोबर आहे ना. पण तेवढा मोठा, एवढा प्रभू, पण भावे एवढा प्रभू. माऊली तुकोबारायांनी केवढा म्हटलं असं सांगितलं नाही. एवढा केवढा हे सांगता येत, एवढा. पण भावानं भावाची सरोबरी नव्हेची काय? भावाच्या बरोबरीने येत नाही का? एका तुळशीच्या पानाच्या बरोबरीत आला का नाही का नारदाच्या? सत्यभामेनं किती कमळापती त्याशी गवळणी नवले तुकोबाराय म्हणतात, आहे का नाही? नवले. अरे तुकोबाराय म्हणतात, वेदाला जो कळाला नाही, आम्हासी तो जोडी असुर घातले जायाने तो डरी, आम्हासी तो जोडी कर दोन्ही. आम्हाला काय करतो तो? अचेत चेतले भक्तीचे या सुखे आपुल्या कौतुके तुका म्हणे. अशा प्रकारचं भावाच्या बरोबरीला येत नाही का तो? आहे का नाही? सत्यभामेचं ते वर्णन करताना प्रमाण आलेले की गवळणीचंच प्रमाणे तुळशी दळ सत्यभामेने टाकलं, हे नाही असं प्रमाण आहे ना. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसले त्याच्यातलंच उठा की हाती घेऊन तुळशी पान असं काहीतरी आहे ते. त्याच्यात टाकलं तुळशी पान, एका तुळशीच्या पानाच्या बरोबरीला आला नाही का तो? एवढा मोठा भावाच्या बरोबर. तसं माऊली म्हणतात, तैसा मी घेत समतुके म्हणजे तुळशीच्या एका पानाच्यात काय झालं? ते तुलनेलं आला. सरोबरी म्हणजे बरोबरी आला नाही का? भावाच्या बरोबरीला मोजल्या गेला नाही का? गिरोही तो मोजल्या जाणार आहे का? पण भावाच्या बरोबरीने गेला. तसं माऊली म्हणतात, तैसा मी गीता वाकानी हे खपुष्पाची तुरंबनी परी समर्थे तो शिर्यानी फेडिली आजी. त्याप्रमाणे जसं भगवंताचं स्वरूप आहे तसं गीतेचं स्वरूप आहे. गीता मी माझ्या मुखातून गीतेचं वर्णन करणं हे कसं आहे? माऊली म्हणतात, आकाशाच्या फुलाचा सुगंध घेण्यासारखा आहे. आकाशाला फुल नाही, त्याचा सुगंध घेतला जाणार नाही. माऊली म्हणतात तसं माझ्याकडून गीतेचं वर्णन होणार नाही. पण झालं नाही. समर्थे त्वा शिर्यानी फेडिली. माझी आवड होती, ती आवड महाराज तुम्ही आज काय केली? फेडून टाकली, पूर्ण केली माझी इच्छा आज तुम्ही पूर्ण केली. तुझी म्हणून तुझी आणि प्रसादे मी गीता पद्य आगादे निरूपीनं जे विषय दे ज्ञानदेव म्हणे. म्हणून हे निवृत्तीनाथ महाराज तुमच्या प्रसादानं, आशीर्वाद रूपी प्रसादानं मी गीतेचे जे पदं आहेत, ते अगाध ते पदं आहेत, त्याचं निरूपण करीन. आणि कसं करीन? विषय दे म्हणजे असं मोकळं स्पष्ट करून सांगेल असं माऊली ज्ञानोबराय म्हणतायत. आता 15व्या अध्यायाची आणि 16व्या अध्यायाची संगती लावता येत. तरी अध्याय 15वा श्रीकृष्ण तया पांडवा शास्त्र सिद्धांतो आगवा उगानेला. आता 15व्या अध्यायात भगवान कृष्णानं सगळ्या शास्त्राचा सिद्धांताचा हिशोब अर्जुनाला देऊन टाकला. उगानीला म्हणजे मोकळा केला. काही सिद्धांत मागं ठेवलेला नाही. कोणता सिद्धांत? म्हणजे वृक्षरूपक परिभाषा केले उपाधी रूपाशेषा सद्वद्ये जैसा दोषा अंगळीना. झाडाचं रूपक केलं आहे का नाही? आणि झाडाचं रूपक करून ती परिभाषा, झाडाच्या रूपकाची परिभाषा करून उपाधीचं काय केलं? अशेष वर्णन केलं आहे का नाही?
काही मागं ठेवलेलं नाही. कशाप्रमाणे सद्वैद्य, चांगला वैद्य आहे एखादा, जाणकार वैद्य आहे, सद्वैद्य म्हटलंय, चांगला वैद्य आहे. आणि तो वैद्य जसं एखादा त्याच्याकडं पेशंट गेला आहे का नाही, एखादा रोगी त्याच्याकडे गेला की दोषा अंगळीना जैसे, त्याच्या अंगात घुसलेला दोष म्हणजे तो रोग, म्हणजे आपण काय म्हणतो हाडात ताप गेली, हाडात गेलेली ताप म्हणजे अंगात घुसलेली, आणि ती सुद्धा तो बाहेर जसा काढतो, म्हणजे हाडात गेलेला रोग सुद्धा बाहेर चांगला वैद्य जसा काढतो, तसं 15व्या अध्यायात मग भगवंतानं वृक्षाचं निमित्त करून महाराज रक्तात घुसलेली ही प्रकृती काढली ना बाहेर, काढली. आमची नाही निघली, आपण औषधच घेतलं नाही. ज्यानं घेतलं त्याची हाडातली ताप सुद्धा राहत नाही. घेतली ज्ञानोबराय महाराज तुकोबरायाचे जे हे औषधी आहे ही त्यांच्या पुढच्या सगळ्या संतांनी घेतली, आणि ज्याने घेतली त्याच्या हाडात सुद्धा ताप राहिली नाही. हाडात ताप न राहण्याचा अर्थ येत किंचितही देहासक्ती नाही राहिली, आहे का नाही. जे वृक्षरूपक परिभाषा केले रूप आणि कुटस्थ जो अक्षरो दाविला पुरुष प्रकारो त्याने उपहिताही आकारो चैतन्य केला, आणि कुटस्थ जो अक्षर परमात्मा आहे, अविनाश परमात्मा आहे, त्याचंही वर्णन केलं. पुरुषाचाही प्रकार काय केला शेवटी आपल्याला सांगितला. आणि उपहिताही आकारू चैतन्य आला, त्यानं काय झालं मग, उपाधियुक्त आकारभूत जे चैतन्य आहे, जे उपाधीत गुंतल्यासारखं वाटतं, त्याचाही आपल्याला त्याचाही स्पष्ट झालं. पाठे उत्तम पुरुष शब्दाचे करून मी दाविले चोख आत्मतत्व, आणि सगळ्यात शेवटी उत्तम पुरुष आहे का नाही, जो तिजा पुरुष आहे, या दोघांचे नाव नसा आहे, अशा प्रकारे तिथून त्याचं वर्णन करून त्याचंही काय केलं, आत्मतत्वाचं स्पष्टीकरण केलं. आत्म्याविषयी अंतवट साधन जे अंग दट ज्ञान तेही स्पष्ट चावळला, आणि आत्म्याविषयीचं अंतरंग जे साधन आहे ज्ञान. साधनाचे 2 प्रकार, बाह्यरंग साधन आणि अंतरंग साधन, आहे का नाही. आपण गंध लावतो, माळ घालतो वगैरे, वरून काय वारी करतो, हे साधनच आहे. पण कोणतं साधन आहे, बाह्य साधन आहे. बहिरंग साधन आहे. अंतरंग साधन आहे ज्ञान मिळवणं. बहिरंग साधन हे कशा करता असतं, अंतरंग साधना करता असतं. अंतर शुद्ध होण्याकरता बाह्य असतं, आहे का नाही. कारण अंतर शुद्ध झालं नाही तर मग जर अंतकरण शुद्ध झालं नाही तर ज्ञान होत नाही, आणि झालं तर टिकत नाही. हे बाह्य साधनं त्याच्याकरता असतात, आहे का नाही. तुकोबाराय म्हणतात ना, तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही, आहे का नाही. 6-7 अंतरशुद्ध नसता बाह्य कर्म तो तत्वता विटंबुका, आहे की नाही. अशा प्रकारचं सांगितलं. म्हणून अंतरंग साधन जे ज्ञान आहे ते ज्ञानही स्पष्ट भगवंत बोलले. म्हणून या अध्याय निरूप्य नुरेचे काही आता गुरु शिष्य दोही स्नेहोला ना, आणि म्हणून या अध्यायात आता निरूपण करण्यासारखं काही शिल्लक राहिलेलंच नाही. बाह्य साधन झालं, आंतरसाधन झालं, उपाधी झाली, चैतन्याचं वर्णन झालं, उपहिताचं त्याचं सगळं वर्णन झालं. आता या अध्यायात वर्णन करायसारखं काही राहिलेलं नाही. मग हा अध्यायात काय चाललंय, आता केली असतील समाप्ती आम्ही, आता काय चाललंय मग, आता काय आहे का नाही. आता माऊली ज्ञानोबराय म्हणतात असं चालू आहे, आता गुरु शिष्या दोही स्नेहो लहाना. आता फक्त गुरु आणि शिष्य म्हणजे अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचं फक्त प्रेमाचं देणं घेणं चाललंय. आता नुसत्या प्रेमाचं काय चाललंय, देणं घेणं चाललंय. कशाप्रमाणे, माऊली ज्ञानोबरायांनी दृष्टांत गोड दिलाय. एवमिषयी किर जाणते नाही, माऊली ज्ञानोबराय म्हणतात एवमिषयी किर काय चाललंय आता, एवमिषयी किर जाणते बुजावले बुजावले अपार परी मुमुक्षु इतर साकांक्ष झाले. ये विषयी कीर जाणते बुजावले अपार. घेणं देणं हे चाललंय प्रेमाचं, आणि प्रेमाचं घेणं देणं चाललं म्हणजे असं काही गप्पा नाही चालल्या महाराज. मोठ्याच्या जे मोठे असतात, मोठे म्हणजे परमार्थातले मोठे, संसारातल्या काही गरज नाही, परमार्थातले मोठे जे असतात त्यांच्या विनोदात सुद्धा सिद्धांत असतात. आपल्या सिद्धांतात सुद्धा विनोद, आणि त्यांच्या विनोदात सुद्धा काय असतात सिद्धांत. ते जर एखाद्याची चेष्टा करायली आणि आपल्यासारखा एखादा जवळ असला महात्मे चेष्टा करायले तर त्या चेष्टेतूनच बोध असतो. ती चेष्टा नसते, ते काय असतात बोध असतो, आहे का नाही. भाषा बदललेल्यासारखी आपल्याला वाटेल काय बुवा आपल्या मला त्याचा अर्थ आपल्याला कळालं नाही. त्यांच्या विनोदात काय असतो सिद्धांत असतो, आहे का नाही. अशा प्रकारचं
काय मग त्या दोघांचं ऐका या अध्यात काय आहे. ये विषयी कीर जाणं ते बुजावल्या पर जे शहाणे माणसं होते ते त्या 15व्या अध्यायाला ऐकलं. शहाणे म्हणजे ज्यांचं चित्त अगोदर शुद्ध झालेलं होतं. जाणते शब्दाचा अर्थ शहाणे म्हणजे चित्त शुद्ध झालेले. जे चित्त शुद्ध झालेले होते ते बुजावले म्हणजे शांत झाले. त्यांना ते ज्ञान काय झालं, प्राप्त झालं. ज्ञान प्राप्त झाल्यामुळं आता ते शांत झाले. पण मुमुक्षु इतर साकांक्ष झाले. जे मुमुक्षु आहेत, जे साधक आहेत, त्यांना शंका आली 15वा अध्याय ऐकून. काय शंका आली? त्या मज पुरुषोत्तमा ज्ञाने भेटे जो सुवर्मा तो सर्वज्ञ तोची सीमा भक्तीची. त्या मज पुरुषोत्तमा ज्ञाने भेटे जो सुवर्मा. त्या पुरुषोत्तमाला, त्या मज म्हणजे मी, भगवान कृष्ण म्हणतात मी पुरुषोत्तम रूप असलेला मी, मला भेटण्याकरता हे सुवर्मा, नुसतं वर्मा नाही, सुवर्मा नुसतं वर्म नाही, चांगलं वर्म, चांगल्यात चांगलं वर्म जर मला भेटायचं असेल तर ज्ञाने भेटायचं असेल तर कशाने भेटावं लागेल? ज्ञानानं भेटावं लागेल. आणि तो सर्वज्ञ तोची सीमा भक्तीची. भक्तीने भेटत नाही का? अरे भक्तीचंही शेवटचं टोक काय आहे? माऊली म्हणतात ज्ञान आहे. शेवटची सीमा म्हणजे मर्यादा. भक्तीची ही सीमा तोची सर्वज्ञ. सर्वज्ञ ज्ञानाला म्हटलंय. ते सर्वज्ञ असलेलं ज्ञान ही भक्तीचाही शेवटचं काय आहे? टोक आहे. आहे की नाही? माझ्या पायऱ्या आहेत, पायऱ्या आहेत, आहे की नाही? हो. ग्रंथाचं पारायण, ग्रंथाचं अध्ययन, ग्रंथ शिकणं कशा करताय माहिती आहे का? ग्रंथ शिकणं हे नामस्मरणाची आवड लागण्याकरता आहे. तशी नामाची आवड लागत नाही. नामस्मरणाची आवड लागण्याकरता ग्रंथ शिकणं आहे. आणि काय असतंय, राऊत बाबांनी एकदा सांगितलं होतं, त्यांच्याच जीवनातलं उदाहरण. ते संस्थेत होते आणि संस्थेत 3 वर्ष झाली होती. आणि बुद्धिमान, सगळीकडं सगळ्या गुरूंची, मला बुद्धिमान विद्यार्थी असला की सगळ्या गुरूंची काय असते? आवडीचं असते. सगळ्यांचे मोठे बाबा वगैरे, घुले महाराज सगळ्यांच्या ते आवडीचे, कुरेकर बाबा सगळ्यांच्याच आवडीचे. मग त्यांनी एकदा विचारलं घुले बाबाला, म्हणले बाबा सगळ्या ग्रंथात ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, सगळे वेदांताचे ग्रंथ सगळ्यात सांगितले नाम श्रेष्ठ आहे, नामस्मरण श्रेष्ठ आहे, नामस्मरण. मग हे सगळे ग्रंथ शिकल्यापेक्षा नामच घेतलं तर चांगलं नाही का? कारण आपल्याला देव मिळवायचा आहे. आणि देव मिळवायचा असेल तर हे शिकून नाव घ्यायचं. आपल्याला कळालं आता की काय घ्यायचं. ते म्हणले ते त्याच्यासाठीच हे शिकायचंय, पण तसं नामात मन लागत नाही. हे शिकूनच याचा अध्ययन करूनच याच्या संगतीत नाम घ्यावं लागतं. हे संग लागतात, संताचे संगती. म्हणून नुसती गती मनोमार्गाला नाही. संत म्हणजे गाथा ज्ञानेश्वरीच्या संगतीत ती गती द्यावी लागते. तसं एकटं नाम चालत नाही. ते म्हणले मला नाही पटलं, पैसे नाही, हे मला याच्यात जायचं असं ठरलं. आणि मग जे पुस्तकं होते अभ्यासाला घेतलेली ती विकली आणि रेल्वे धरली. गेलो म्हणले एका साधू होते असे चिंतन करत नामस्मरणात. हिमालयात काय नामस्मरण करलेले बसलेले साधू. त्यांना म्हणलं बाबा बोलो क्या करणे काय? नामस्मरण करणे काय? जाओ इस गुफा में. गुहा होती म्हणले बाजूले, जा म्हणले म्हणे. बाबा खाने को कुछ देगे म्हणे भगवान, जाओ. गेलो म्हणे आत. अख्खा दिवस संपायला भगवान येईन आणि कोणीच येईन. कसं तरी एक दिवस काढला म्हणले बा. कशाचा? भगवानाला आग पडली, पोटात तहान लागली आणि विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कशाचा विठ्ठल येतोय? मग चिंतन कशाचं होऊ लागलं. आणि मग आठवू लागलं म्हणे बाबाचं, गुले बाबाचं. ते अनुभवी लोक आहेत ना जुनी महाराज. आणि मग कसं तरी बाबा तिथून निघालो म्हणले, त्या साधूला नमस्कार केला, आलो म्हणले निघून. आणि मग पुन्हा डबल म्हणजे त्यांनी त्यांच्या जीवनातला दृष्टांत याच्यावर सांगितला होता की बुवा तसं नामात मन लागत नाही. ग्रंथाच्या सोबत काय सोबत ती नामस्मरणाला. कारण काय होतं नामस्मरण ते लय होतं, ते जाऊ द्या, टाईम आपल्याला ते एखादी शिकवू. म्हणून अशा प्रकारचं महाराज भक्तीची सीमा ज्ञान आहे. शेवटचं टोक म्हणजे ग्रंथाचा अध्ययन नामस्मरण आणि नामस्मरणाचा फायदा ज्ञान. तुकोबाराय म्हणतात पाहुनी हा ग्रंथ करावे कीर्तन तेव्हा आले जाण फळ त्याचे. ग्रंथ पाहून कीर्तन करावे म्हणजे कमरा बांधून कीर्तन करावे नाही. ग्रंथ पाहून म्हणजे ग्रंथाचा अध्ययन करून. कीर्तन म्हणजे नामस्मरण. कीर्तन हे नामघोष, नामघोषालाच कीर्तन म्हटले. कीर्तन करावं म्हणजे नामस्मरण करावं, तेव्हा त्या ग्रंथ अध्ययनाचं आपल्याला काय मिळालं? फळ मिळालं. नाही तर फळ मिळालेलं नाही. तेव्हा आले जाण फळ त्याचे, तेव्हा त्याचं काय आलं? फळ आलं असं समजावं.
आहे का नाही. आणि अशा प्रकारचं महाराज भक्तीची सीमा ज्ञान हे ते ऐसे हे त्रिलोक्य नायके बोलिले अध्यायात श्लोके ते तर ज्ञानाची बहुतोके वाणिले तोषे असं शेवटच्या श्लोकात भगवंत बोलले. कारण भक्ती सांगितली शेवटची आणि मग तिथं काय केलं, ज्ञानाचंच वर्णन झालं ना. कारण भक्ती नाही काय मिळणार, ज्ञान मिळणार. म्हणजे ज्ञानच मिळवू नये आपल्याला, ज्ञान मिळवू नये. ज्ञान ही कोणतं, अध्यात्मज्ञान, अध्यात्मज्ञान मिळवणं आहे आपल्याला. आणि असं म्हटलं मग ज्ञानच बहुतेक वर्णन कशाचं झालंय, आता ज्ञानाचं झाले. ज्ञानाचं वर्णन झालेलं आहे. भरोनी प्रपंचाचा घोटू की जे देखताची देखता या दृष्टू आनंद साम्राज्य पाठो बांधीजे जेव्हा. भरोनी प्रपंचाचा घोटू काय करतं, कोणतं ज्ञान, काय करणारं ज्ञान, की जे ज्ञान प्रपंचाचा घोटू भरोनी. प्रपंचाचा काय आणते का, घोटातच जसा समुद्र हाणला अगस्तीनं तसा सगळा प्रपंच काय केला, त्यानं खाऊन टाकला. घोट हाणला त्याचा, खाऊन टाकला. आणि किजे काय, किजे पहिला प्रपंचाचा घोट भरला आणि नंतर काय केलं, देखताची देखतया द्रष्टू आनंद साम्राज्य पाठू बांधीजे जीवा. हा जो जीव आहे या जीवाला आनंद साम्राज्य पाठू बांधीजे. आनंद रूपी साम्राज्याचा राज्याभिषेक कोण करून देतं, ज्ञान करून देतं, आहे का नाही. आणि देखताची देखतया द्रष्टू देखतया देखताची द्रष्टा ते स्वरूप पाहायला गेलेलं ते स्वरूपच करून टाकतं. हे सगळं कोण करतं, ज्ञान करतं. एवढ्या लाठेपणाचा उपावो आणू नाहीची म्हणे देवो. हा सम्यक ज्ञानाचा रावो उपाया माझी. एवढा मोठं पद मिळवण्याकरता दुसरा उपाय नाही असं देव म्हणाले. ज्ञाने विनयके उपाय करीशी जितुके ती गुंफशी अधिके रुखी ये ऐसे देव बोलिले मागच्या अध्यायात. असं भगवंत काय झाले बोलले. हा भगवंताला समानता करून देणारा राजा म्हणजे काय आहे, ज्ञान आहे. सगळ्या उपायामध्ये हा राजा आहे. ऐशे आत्मजिज्ञासू जे होते ती तोषलेनी चित्ते आदरे तया ज्ञाना ते ओवाळलेले जीवे. जे जिज्ञासू होते, आत्म्याविषयी जिज्ञासू होते. आत्मजिज्ञासू, नुसते जिज्ञासू नाही, विषय जिज्ञासू नाही, स्वर्ग जिज्ञासू. स्वर्ग म्हणजे विषयात सगळंच आलं. विषय जिज्ञासू नाही. जिज्ञासू दोन प्रकार करता येईल आता आत्मजिज्ञासू म्हटल्यावर, आहे का नाही, की विषय जिज्ञासू आणि आपणही जिज्ञासू आहोत. प्रयत्न तितकेच आहेत, आहे का नाही. महाराज भाईजीला विचारलं, हनुमान प्रसाद पोतदारला एकाला प्रश्न विचारला. प्रश्न विचारायचे लोक त्यांना पत्र पाठवून. त्यांना एकानं प्रश्न विचारला की भाईजी जगात सगळ्यात सोपी गोष्ट कोणती आहे. त्यांनी सांगितलं देव मिळवणं. सगळ्यात सोपी देव मिळवणं. कारण विषय मिळवण्याला प्रारब्ध आडे. विषय मिळवणं कुठं नाही येतं तिथं महाराज सगळ्यात एवढे प्रयत्न नाही, यातले अर्धे जरी प्रयत्न नाही, अर्ध्यात केले. ते रामदेव बाबांनी सांगितलं पा. रामदेव बाबाचं एक वाक्य. रामदेव बाबा म्हणतात लोक रोग झाल्यावर जेवढा प्रयत्न रोग घालवण्याकरता करतात त्यातला 1% जरी अगोदर प्रयत्न रोग न होऊ देण्याकरता केला तर रोग होणार नाही. म्हणजे आपण रोग झाल्यानंतर घालवण्याकरता जेवढा खर्च करतो त्याच्या 1% आधी जर खर्च केला कशा करता, की रोग होऊ नाही. म्हणजे तसा आहार घेतला, तशी जे जसं शरीराचंच आहे त्यांचं आध्यात्म ते शरीराचंच आहे. शरीराविषयी वरचं जर तशी झोप घेतली, तसं आचरण केलं, त्यांनी जसं सांगितलं तसा आहार घेतला, तर व्यायाम केला, ते त्यांचं आहे ते सांगतात ते, आहे का नाही. तर म्हणजे तसं महाराज याच्या आपण जेवढे संसारात प्रयत्न करतो त्याच्या 10% जरी प्रयत्न केले. भागवतातली एक महत्वाची ओळख, द्रव्यालागी भावार्थता जैसे कष्ट ती सर्वथा तैसा कष्ट जरी परमार्थात ब्रह्मतत्वता खेळ नाही हो. काय खेळ नव्हतं त्याच्या पुढं, काय तेवढे कष्ट लागत नाही ब्रह्म, आहे नाही. मग असे जे आत्मजिज्ञासू होते, आत्मजिज्ञासू, आहे का नाही, आत्मजिज्ञासू जे होते ते तोषले आनंद झाला त्यांना. किंवा आता आपल्याला साधन सापडलं, ज्ञानानं काय मिळेल, देव मिळेल. साधन सापडलं आणि मग त्यांनी काय केलं, आदरे त्या ज्ञानात ते ववाळले. आदरानं त्या ज्ञानाला काय केलं, ववाळलं म्हणजे उच्च स्थान दिलं. ववाळणं शब्दाचा अर्थ काय आहे, श्रेष्ठ मानलं असं म्हणजे ववाळलं, आहे का नाही. आता काय होतं मग, ज्याला आपण ज्याची आवड निर्माण झाली, आता आवडी जेथ पडे तयाची अवसरी पुढे पुढे रिगो लागे हे घडे प्रेम आहेशे.
प्रेमाचं असायचे महाराज, आहे का नाही. जी ज्याची आवड निर्माण झाली त्याची अवसरी पुढे पुढे रिगो लागे, त्याच्या मिळवण्याचे उपाय सुरू होतात. ज्याच्याविषयी आवड निर्माण झाली ते मिळवण्याचे उपाय काय होतात, सुरू होतात. हळूहळू हळूहळू ते ही प्रेमाचीच जात अशी माऊली ज्ञानोबा म्हणतात. म्हणून जिज्ञासूच्या पैकी ज्ञानी प्रतीती होईना जाऊन की तो योगक्षमू ज्ञानविखी स्फुरेल चिकी. म्हणून जे जिज्ञासूच्या पैकी असे होते, जे जिज्ञासू होते की ज्ञानाच्या ठिकाणी आपली जोपर्यंत ज्ञानाचा अनुभव आपल्याला चांगला होत नाही, प्रतीती अनुभव, ज्ञानाचा चांगला अनुभव आपल्याला होत नाही, तो योगक्षम ज्ञानविखी स्फुरेल चिकी. मग आपल्याला ते ज्ञानाचा योग आणि योग झाल्यावर क्षम. कारण भगवंतानं 15व्या अध्यायाच्या आरंभाला सांगितलं नुसतं ज्ञान होऊन मोक्ष देणार नाही, तर ते ज्ञान काय करावं लागेल, स्थिर व्हावं लागेल, आहे का नाही. आणि मग ते स्थिर होणं म्हणजे क्षम होणं, मिळणं म्हणजे योग होणं. मग ते मिळल कशानं, ते स्थिर कशाला होईल, अशा उपायाविषयी त्यांची स्फूर्ती वाढेल का नाही. साधन एका जना संपडाला हरी, त्यांच्या साधनात त्यांना काय सापडला, हरी साधला. कशानं सापडला, काय झालं, स्फुरेलच की. आणि मग त्यांना ती स्फूर्ण होईलच का नाही, होईल ना महाराज. म्हणून त्याचे सम्यक ज्ञान कैशेने होय स्वाधीन झाली आवृत्ती यत्न घडेल केवी. म्हणून तेच ज्ञान, कोणतं ज्ञान, सम्यक ज्ञान, भगवंताशी एकरूप करून देणारं ज्ञान, अध्यात्म ज्ञान, असं जे ज्ञान आहे ते आपल्या स्वाधीन कशानं होईल, म्हणजे आपल्याला प्राप्त कशानं होईल. आणि प्राप्त झाल्यावर त्याचं वृद्धी यत्न घडेल केवी, ते आपल्याजवळ टिकेल कसं. कारण मिळण्यापेक्षा टिकणं काय आहे कठीण, योगाहुनी क्षम ओकलिया होतो श्रम. तुकोबरा म्हणतात पावले मरे शिवेपाशी क्लेश उतरती क्लेशी कठीण योगाहुनी क्षम, आहे का नाही. वृद्धी यत्न घडेल केवी. अशा प्रकारे का उपजोची जे नल आहे, जे न उपजेले या वाटासुये ते ज्ञानी विरुद्ध काय आहे हे जाणावे की. का उपजोची जे नल आहे, असे कोण आपल्याजवळ शत्रू आहेत की ज्ञानच निर्माण होऊ देत नाहीत. आहेत ना कोणतरी आपल्याजवळ असे, ते बाहेर नाहीत महाराज, ऐका, बाहेर नाहीत. आपल्याला खरा राग यायला पाहिजे, म्हणजे यायला पाहिजे. येत नाही आपल्याला, मला येत नाही, तुम्हाला येत नाही महाराज. जे आपल्या विरोधात आहे त्याचा राग यायला पाहिजे का नाही, यायला पाहिजे ना. जे आपल्या विरोधात आहे त्याचा विरोधाचा राग यायलाच पाहिजे, विरोधी माणसाचा यायलाच पाहिजे, विरोधी माणसाचा राग. आता पुढं पहा ना, अभयम सांगत असताना सांगितलंय ना, विरोधी माणसाचा राग यायलाच पाहिजे. पण अगोदर आपला विरोधी कोण ते ठरवावं लागेल ना. हा, विरोधाचा राग याने अगोदर विरोधी कळायला पाहिजे. आपला विरोधी कोण आहे महाराज. या जगात बाह्य विरोधी एकही नाही आपला. विरोधी कोणाला म्हणतो आपण, जे आपलं नुकसान करतो त्याला आपण काय म्हणतो, विरोधी. आणि आपलं खरं नुकसान करणारे आपल्या आत बसलेत. माझा मीच झालो शत्रू, आपल्या आत बसलेत. आत आपल्याला वैर करायचंय, तर कोणाशी करायचंय, आतल्याशी करायचंय आपल्याला. का महाराज, आपण आतले, पण ते आतलेले खतरनाक आहेत महाराज. चतुर माणसाचं एक वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा तुम्ही. चतुर माणसाचं एक वैशिष्ट्य आहे, काट्यानं. माणसं काय म्हणतात, अरे काय काट्यानं काटा काढायचा. हे आतले आपला काट्यानं काटा काढायला, हे लक्षातच नाही आपल्या. वैरी, वैरी म्हणलं का नाही त्यांना, आहे ना, बरोबर आहे ना. तुकोबारायांनी त्यांना काय म्हटलंय, वैरी. पण हे काट्यानं काटा काढायलेत का, आपले शत्रू हे. आणि यांनी आपल्याला शत्रू नसलेल्या मित्र ह्याच्यात नादी लावून दिले. लक्षात यायला का पहा. काही काही लोक कसे येतं, हो तुम्ही मला ते खरं, त्यांना थडक्यात सांगा जाऊ द्या, कोणाचं कशाला. शकुनील खरं नुकसान कोणाचं करायचं होतं, धृतराष्ट्राचं. त्याचे पोरं मारायची होती, पण त्याच्याकडून मारणं होत नव्हते. त्यानं लहानपणापासून त्यांना असं डोक्यात भरून दिलं की पांडव शत्रू दिले नादी लावून पांडवाचे आणि मारले. तसं यांनी आपल्याला बाह्य शत्रू निर्माण करून दिलेत. आतल्यांनी आपल्याला बाह्य शत्रू निर्माण करून दिले. आपण नादी कोणाच्या लागलो, बाहेरच्या. आणि जीवन बाहेरच्या शत्रूच्या नादात गेलं, आतले आहे तेच गप्प चांगले राहिले. आतल्याच्या नादी लागून पहा, मग ते त्रास आपल्याला. मला वाटतं त्रास देत नाही तर त्यांना घालवायचा प्रयत्न करा. असे अवघड आहे का नाही. येणे नावे तरी शूर, हे खरे शत्रू आहेत. पण यांनी आपल्याला दुसरे नसलेले शत्रू आपल्या डोक्यात भरून दिले. आणि जीवन आपलं कोणाच्या नादीचा, हे मला तसं म्हणला, ते मला तसं म्हणला, हे मला म्हणला, अरे ह्यातलेच नादी लावायलेत आपल्याला, दुसरं काही त्याचा अर्थ नाही. मग यांच्यावर घालायचा असेल तर
तो मला तसा मानला, समजा एखाद्याचा राग आला की आपल्याला त्याचा त्या व्यक्तीचा राग आला की समजायचं या क्रोधानं काम केलंय, आपल्याला त्याचा राग नाही आता आपण शिव्या कुणाला द्यायला पाहिजे, या क्रोध आलं तू मला त्याला शिव्या द्यायला लावतो का, तूच घातक आहे, तूच निघ बरं इथून, चाल बाहेर, राहील क्रोध राहील महाराज, राहूच शकत नाही. ओळखलं त्यानं, त्याला वाटत त्या नाही ना आपल्याला काय केलं, ओळखलं. थाईची अवघ्या आनंदाची सृष्टी. दुसरं एक उदाहरण आता माझ्या ध्यानात आलंय सांगायचं तर, त्या पंढरपुरात एक माणूस असा बसला, आपल्याला जास्त लांबवायची गरज नाही, एखादा माणूस कपडे घेऊन सगळे यायचे बसला आणि या म्हणला अरे मी एका बुक्कीत दात पाळलेली आहे चोराची, तिथं एरंडीच्या खळ्यावर चोर आलता इकून एक आला आणि तिकून एक आला आणि एकाच्या बुकावर इकून बुके घातले आणि तिकड्यावर खोंबा घातला आणि तो हिचे दात पाळले, असा माणूस आहे मी. बरं आहे का नाही, असे म्हणतात ना, असे सूरवीर जुने लोक राहतात बी, राहतात का गप्पा आणि तिथं काय माहीत होते का ते असे ते असा तो बसला सगळ्याचे कपडे घेऊन. आता त्या चोराने ओळखलं की ह्यो काही सोडत नाही, मग त्यानं काय केलं, टाकले इकून 10 रुपये 50 रुपये, इकून 50 रुपये टाकले की तुमचे पैसे पडले, हे तुमचे पैसे पडले म्हणायला पैसे घ्यायला जाणं आणि सर्वस्व हानी करू, सगळं कपडे घेऊन गेलं. घडत नाही का सर, घडतं ना. तसं महाराज आता काय झालंय, आपण आपलं स्वरूप सांभाळत बसलो, काम क्रोधाला आपलं स्वरूप सांभाळू द्यायचं नाही, आपल्या मूळ जागी जाऊ द्यायचं नाही. मग त्यांनी काय केलं, हे इतर शत्रू विषय हे याचे 5-50 रुपये टाकले आपल्या पुढं, तू पैसे पडले, हे गेलं नादी लावून सर्वस्व हानी केली आपली. काही शिल्लक कोणं केलं, हे सगळं आतल्या विकाराने केलं. महाराज हे ज्ञानाला निर्माणच होऊ देत नाहीत, हे ज्ञानाला काय होऊ देत नाहीत, निर्माण होऊ देत नाहीत. मग असे कोण आहेत त्याची जे माहिती पाहिजे का नाही आपल्याला, ते आपल्याला जे ज्ञानाला कोण आपल्याला निर्माण होऊ देत नाही, आहे का नाही. मग त्या ज्ञानाविरुद्ध काय आहे हे जाणावीची, की ज्ञानाच्या विरोधात कोण आहेत हे जाणावं लागेल. विरोधात जाणून काय करणार तुम्ही, साधक विरोधात जाणून काय करणार, काय करू, मग जाणं तयाचे विरो तयाची वाट वाहती करू, त्याला वाटल लावू, चल निघा इथून आता, निघा इथून, आमच्यात खरं तुम्हीच काय करायला लागले, आमचं तर तुम्हीच आम्ही ज्ञान निर्माण विरुद्ध आहेत, तुम्ही आमच्या असे जे विरोधात आहेत त्याची वाट वाहती करू, वाट वाहती करू, त्यांना देऊ मार्गाला लावून. ज्ञाना हित त्याची विचारू सर्व भावे, आणि मग त्यांची वाट वाहती केल्यावर बाबा आपले हितकारक कोण आहे, हे ज्ञान मिळवून द्यायला काही महाराज विरुद्ध असतात आणि काही सहकारी घटक असतात. ते सहकारी घटक कोण आहेत ते विचारू सर्व भावे, सर्व भावानं सर्व भावानं ते विचारू. अशा प्रकारचे ऐसा जिज्ञासू तुम्ही समजती, भावो जो धरला असे चित्ती, ते पूर्वावया लक्ष्मीपती बोली जेल, उगच नाही बोली जेल. असा भाव ज्या साधकांच्या मनात आला तो इच्छा पुरवण्याकरता इथं लक्ष्मीचे पती काय करतील, भगवान कृष्ण बोलतील, आपल्या विरुद्धही काही सांगतील ज्ञानाचे, आणि ज्ञानाचे सहकारी काही घटक काय आहेत ते इथं सांगतील. ज्ञानाशी सुजन्म जोडे आपली विश्रांतीवरी वाडे, ते संपत्तीचे पवाडे सांगिजेल दैवी. ज्ञानाशी सुजन्म जोडे, चांगल्या प्रकारचा सुजन्म. काही महाराजाचे जन्मताच लेकरं मजबूत येतात, ती गोळी नाही औषध नाही, सुजन्म त्याला म्हणतात. जन्मताच तेवढं पॉवरफुल असतं ते. ते काही जन्मताच असे जन्मतात की मथारपणा लोक त्याला सलाईन आणि इंजेक्शन, जन्मताच हाड मजबूत असतं ना काहीचं. जन्मता आहे का नाही, उपजता जन्मता आहे का नाही, जन्मताचे ज्ञानाशी सुजन्म जोडे. आणि सुजन्म जो चांगलं लेकरू जन्मायचं असेल तर गर्भातच त्याची काय करावी लागते, हे बरोबर जाणून असा सुजन्म जोडे. आणि ज्यात सुजन्म जोडे पुन्हा विश्रांतीवरी वाढे, पुन्हा त्याचं आयुष्य भरपूर वाढेल. अशा प्रकारचं आता इथं तसं ज्ञान चांगल्या प्रकारचं जन्मेल. महाराज आपल्याला ज्ञान होतं, जन्मता आपल्या अंतकरणात ज्ञान, पण जन्मतानाच ते टीबी पेशंट असतं, जन्मतानाच इतकं कमकुवत असतं की ते टिकतच नाही. झालं मेलं झालं मेलं असं आपल्या ज्ञानाचं. भाव धरला चित्ती आहे का नाही, विश्रांती ते संपत्तीचे पवाडे सांगिजेल दैवी, त्या दैवी संपत्तीचे पवाडे. पवाडे म्हणजे इतिहास, पवाडा डांगोरा पवाडा. राऊत बाबाला एकदा विचारलं होतं पवाड्याविषयी की महाराज साधूचे पवाडे, संताचे पवाडे, पवाडे शुराचे असतात का पवाडे साधूचे असतात.
असं जोगदन माऊलीने विचारलं होतं की पवाडे शुराचे असतात का पवाडे साधूचे असतात. ते म्हणले त्यांचं असं इतिमध्ये रोकटोक आहे. ते म्हणले पवाडे मर्दाचे असतात, नपुसकाचे पवाडे नसतात. मग तो शूरवीर म्हणजे संसारातला मर्द आणि साधू म्हणजे परमार्थातला. साधूचे पवाडेच येतं, पण कोण्या साधूचे पवाडे येतं म्हणजेच मी आता म्हणलं तसं. तुका म्हणे गेली यावी. हा, संत धीर समुद्र. ते म्हणले हिजड्याचे कधी पवाडे होत नसतात, संसार असो का परमार्थ असो. अशा प्रकारचं सांगितलं त्यांनी. आपली विश्रांती वरी वाडे ते संपत्तीचे पवाडे सांगितले दैवी. त्या दैवी संपत्तीचे पवाडे आता काय की त्या आपलं डांगोरा पिटवून सांगितल्या जाईल. आणि ज्ञानाचे नि कामाकारे जे रागद्वेषाशी देत हारे ती आसुरी ही घोरे करील रूप. आणि ज्ञानाचे नि आकारे ज्ञानाला कामाचा आकार देऊन ज्ञानाला स्वरूप कशाचं दिलं, कामाचं. म्हणजे कशालाही ज्ञान समजायला लागलो महाराज आपण, कशालाही भक्ती समजायला लागतो. आपल्याला जे वाटल त्याला काय समजतो आपण, भक्ती समजतो, त्याला ज्ञान समजतो. बरोबर आहे का नाही. उगा कालच मी तिथं बसले होते, एकांत तासाने मला मनात विचार आला. आता स्पष्ट म्हणजे थोडं वाटलं की थोडंसं झोपावंच. आता बसलो निवांत एकटाच खोलीत आणि वाटलं थोडंसं झोपाव. पण ते झोपाव मग मी अंगही टाकलं ना. अंग टाकल्यावर लक्षात आलं ते साधू संत म्हणतात एकांतात राहा. एकांतासारखं आनंद नाही, एकांतात भगवत प्राप्ती होते. पण मग आपल्या मनाने एकांताचा उपयोग घेतला तर भगवत प्राप्ती होईल का संतांनी सांगितला तसा उपयोग घेतला तर भगवत प्राप्ती होईल. म्हणजे मलाच पश्चाताप झाला. आपण जर आता झोपलो तर एकांताचा दुरुपयोग घेतलाय आपण. एकांतात जर नामस्मरण केलं, गाथा पारायण केलं तर त्या एकांताचा काय होईल, उपयोग होईल. नाहीतर एकांत जर झोपत घालवला, आपण 12 वर्ष झाले कोणाच्या संपर्कात नाही, खातून पडतो, काय त्याचं एकांतात फायदा आहे. लोकांच्या संपर्कात गेला असता तर संसारिक तरी काही कामं झाली असते ना. 500 रुपये रोज घे. हो ना, इकडं ते तर झालं असतं ना. बरं खरं आहे ना, ते तरी झालं असतं का नाही. नाही काय तर घरी लावायचं तरी सहकारी झालं असतं ना आपल्याकडून. पण मग एकांतात जर झोप घेतली तर मग मात्र का डबल आपल्याला दंड भेटू शकतो ना. की एकांतातही गेलो पण एकांतात जाऊन जे करायला पाहिजे ते केलं नाही तर असा एकांतही काही कामाचा आहे. म्हणून महाराज याला म्हणतात की कामाचा आकार द्यायचा ज्ञान. आम्ही एकांतात राहतो, काय फायद्याचा एकांत. तसं आहे ते. हा, जे राग महाराज एक आहे बरं का, लक्षात घ्या. तुम्ही खरी श्रद्धा भगवंतावर ठेवली ना तर आपल्या चुका जागच्या जागी भगवंत आपल्याला जे तुकोबारायांनी म्हटलंय ना, काय हाती धरून चालविशी वाट धरून या करी असं म्हटलंय ना. असं वाटदावी करी धरून या, ती एक प्रमाणे. आणि दुसरं एक प्रमाणे चालविशी हाती भुलून येती वाट मरत. त्याचं भगवंत खरंच पावला आपली जिथं चूक झाली तर ते तसं आपल्याला ते हे करत राहतो, आहे का नाही. म्हणून रागद्वेषाशी देत हारे, अशा रागद्वेषाला आधार देतात, आहे का नाही. अशा प्रकारे बाबा अहो जवळ कोणाला देत नाही, असा बाबा हे रागीट आहे, असं रागद्वेषाला काय देतात, थारा देतात. महाराज काय झाले, सरळ या ओवीचा अर्थ जर आपल्याला कळायचा असेल, रागद्वेषाशी कसा थारा दिला जातो ज्ञानाचा आकार धरून. नाथ महाराजाचं एक स्पष्ट प्रमाणे काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येते. काम क्रोध आणि लोभ परमार्थात सकळाशी येथे आहे अधिकार. यारे लहान तोर, पण काम क्रोध लोभ जयाच्या अंतरी नाही अधिकारी. 3 दोष ज्याच्याजवळ येतो इथं अधिकारी नाही. आणि आज परमार्थात 3 दोष ज्याच्याजवळ येतो खरा अधिकारी झालाय. काम क्रोध आणि लोभ हे कलियुगाचा 3 ज्याच्याजवळ येतोच अधिकारी झालाय. काम म्हणजे इच्छा, ज्याच्या प्रबळ इच्छा, इथं मठ बांधू तिथं हे करू तिथं करू. अहो महाराज हे आपलं द्या सोडून काय थकारा महाराज. ते पहा ना कसा लाख लाईटीन चमकायली मठावर. आणि पुन्हाही म्हणतोय काशीला एक बांधीन, इथं एक बांधीन, अयोध्येला एक बांधीन. म्हणजे काम विकार ज्याच्या अंतकरणात जास्त त्याला मोठं मानल्या चाललंय. क्रोध महाराजा पुढे जमत नाही बरं का. असं जमत नाही महाराजाला, खाण्यात बी जमत नाही. महाराज साधूला राग येत नाही असं नाही, पण साधूला विकारी लोकांचा राग येतो. काही साधूला राग येतो महाराज म्हणलं गरम चपाती नाही, ही भाजी नाही, येते नाही. आता वाटूर फाट्याला मागं झालेली घटना आहे. वाटूर फाट्याला का महाराजाचं कीर्तन झालं, नाव सांगत नाही मी, नाव सांगितलं तरी आज ते कॅमेरा बंदी.
आहे की नाही? ते कॅमेरा घातक आहे महाराज, खरंच घातक आहे, चांगलाही आहे आणि काय आहे घातक आहे. आता त्या पुण्याला एक मोठा ज्ञानेश्वरी सोहळा ठेवला आहे. मी चांगला कसा आहे सांगत होतो थोडक्यात. पुण्याला एक ज्ञानेश्वरी सोहळा ठेवला, खूप मोठा सोहळा ठेवला आहे दीपोळीच्या वेळेस. आणि ज्ञानेश्वरीचं आपण जसं सांगायलो तसं सांगायचं आहे. एका एका वक्त्याला 100 वव्या दिल्यात आणि सगळे वक्ते मोठे मोठे येतात. आळंदी जवळच आहे. काय ते त्या संस्थेचं नावही मोठी संस्था आहे, त्यांनी तो कार्यक्रम ठेवला आहे. 100 वव्या दिल्यात. त्यांचा मला त्या दिवशी त्या अध्यक्षाचा फोन आला, म्हणे महाराज असं असं नियोजन झालं आहे, तुमची वेळ आम्हाला भेटेल का? म्हणलं मी रिकामाचे. काय काय कार्यक्रम आहे? म्हणले असा असा कार्यक्रम आहे. म्हणलं वक्ते कोण आहेत? मग वक्ते सांगितलं भोजने शास्त्री, आपले ते एक सांगळे महाराज म्हणून विद्वान आहेत ज्ञानेश्वरीत, असे 2 मला जे माहिती होते ते पहिले त्यांनी 9-10 नावं सांगितली. एवढे लोक आहेत. म्हणलं बाबा मला काय येतं हो, मी ऐकायला येईल बा, दुसरी सेवा करेल, काही चटाया टाकणं झाडून काढणं, पण एवढ्या वाक्य आहेत मला काय येणार आहे? आणि सगळे वक्ते हजर राहणार आहे. तो म्हणे आम्ही तुमचा 15वा अध्याय ऐकलाय, हे सांगायचं होतं मुलं. याच्यावर ऐकलाय, आम्ही ऐकल्याशिवाय कसं काय घेणार? म्हणजे मोठा कार्यक्रम आहे, खूप समाज राहणार आहे, खूप आम्ही ऐकल्याशिवाय घेणार नाही. सगळ्यांना 100 वव्या दिल्यात, म्हणजे तुम्हाला 300 देणार आहेत आम्ही. 300 2 नाही, म्हणजे 300 वव्या दिल्यात त्यांनी. आणि त्यांनी सांगितलं की 17व्या अध्यायापर्यंतचे वक्ते झालेत, 18व्या अध्यायाच्या तुम्हाला 300 वव्या. आता 1-2 दिवसात तुम्हाला तारखे टाकतो म्हणे, तुम्ही ज्या तारखे द्याल त्यानुसार आम्ही सांगू की तुम्हाला या 300 वव्या तिथून पुढच्या येतील. आणि कशाने त्याचा फायदाही तेवढाचे, पण एखादा शब्द वेडा वाकडा गेला की मोठाले लोकांना मग फायदाही आहे आणि हे आहे का नाही. म्हणून रागद्वेषाशी दे थारे, याच्यावर मी सांगत होतो, काहीतरी सांगायचं होतं मला, ते कॅमेऱ्यातच गेलं, इकडे गेलं ते. रागद्वेषाशी ज्ञानाचे आणि कामाकारे रागद्वेषाशी दे थारे. रागद्वेषाला काय देतं? जे आश्रय देतं ती आसुरीचेही घोरे करेल रूप, ही आसुरी संपत्ती करते. त्या आसुरी संपत्तीचं स्पष्टीकरण या अध्यायात काय रूप केल्या, रूप म्हणजे त्याचं वर्णन, त्याचा यथार्थच केल्या जाईल. सहजिष्ट अनिष्ट करणे दोघीची या कौतुकीने हे 9वा अध्याय उभारणी केली होती. या इष्ट आणि अनिष्ट ह्या 2 ज्या संपत्ती आहेत, म्हणजे आसुरी आणि दैवी, याचं 9व्या अध्यायात उभारणी झाली होती. 9व्या अध्यायात उभारणी झाली होती थोडक्यात, आहे का नाही. मी दिवशी सांगितलं ना, मोघ आशा मोघ कर्मानुमोघ ज्ञानाविषयी विषय तसा राक्षसीम मासुरीम चैव प्रकृती मोहिनीम श्रितः, इथं ती उभारणी झाली होती. पण काय झालं तिथं? ते तर साऊमा घ्यावया ओवावो तो वडवला अन प्रस्ताव, तरी तया प्रसंगी आता देवो निरूपित असे. तरी ते तर साऊमा घ्यावया ओवावो, तिथं याचा विचार करायला भगवंत पुढं घेणार, दैवी आणि आसुरी संपत्तीचा विचार करायला घेणार. तो वडवला अन प्रस्ताव दुसराच सुरू झालं, आहे का नाही. मग तिथं काय झालं? महात्मा नसतो नाम पार्थ, आहे का नाही. महात्म्याचं वर्णन करण्याचं काय झालं? तिथं सुरुवात झाली. मग पुढं स्वर्ग आला. बाबा स्वर्गात एवढे भगवंत गुंतून गेले की मग हे दैवी आसुरी संपत्तीचा काय पडला? विसर पडला. एका दिवस वक्ता सांगत दुसरा दृष्टांत, दुसरा विषय लागला की पहिला विषय एका दिवस खंडित होऊ शकतो. झाला तो तसा. आणि मग स्वर्गाचा, आहे का नाही. स्वर्गाचं वर्णन खूप केलं तिथं 9व्या अध्यायात. मग जेत अमृत वैशे असं नाही रावता सारखी वान राजधानी भुवन अमरावती, जेत महासिद्धीचे भाटारे अमृताची कोठारी, जे गावी किल्लारे कामधेनुची ओळखी देऊ पाय काय सांगा चिंता म्हणजे मग विनोदवन वाटिका सुरतरुची अजेत गंधर्व गातगानी रंभ्या ऐशे नाचनी उर्वशी मुखा विलासिनी अंतरिया, अशा प्रकारचं तिथं स्वर्गाचं वर्णन सुरू झालं. आणि मग महाराज हे तरी आता तो काय झाला? मग विषय बाजूला राहिला, तरी तया प्रसंगी आता देव निरूपित अशी. आणि मग भगवंत त्या प्रसंगाचं आता काय करतायत? निरूपण करत आहेत. त्या निरूपणाचे नावे अध्याय पद 16 लावणी पाहता जाणावे मागे लावरी. त्या निरूपणाचे नावे ते निरूपणच करण्याचा विषय म्हणजे 16वा अध्याय आहे. असं ते 16व्या अध्यायाला दैवी संपत्ती आसुरीचंच नाव मिळालं. दैवी संपत्ती विभाग योगो नाम षोडशोध्याय. हा दैवी आसुरी संपत्ती विभाग योगो नाम षोडशोध्याय. हा या अध्यायालाच नाव काय मिळालं? दैवी आसुरी संपत्ती विभाग करणारा अध्याय, असं त्याला नावच मिळालं. आणि 16वा अध्याय नाव का मिळालं? मग या अध्यायाला जर दैवी आसुरी संपत्ती विभाग योगो नाम अध्याय नाव आहे, तर मग याला 16वा अध्याय नाव कसं मिळालं? तर 16वा अध्याय नाव असं मिळालं, लावणी पाहता जाणावे मागे नावरी. मागे नावरी लावणी पाहता. लावणी म्हणजे लाईन. 1 2 3 4 15 आणि 15च्या नंतर आलेला हा काय आहे? 16वा. असं हे 16वा अध्याय नाव. आणि दैवी आसुरी संपत्तीचा विभाग केला म्हणून ते नाव, अशा प्रकारचे याला नाव आहे.
पर्याय असा होता प्रस्तुती ज्ञानाच्या हिताहिती समर्था संपत्ती या दोन्ही. पण ते जाऊ द्या. आता प्रस्तुत अध्यायात ज्ञानाच्या हिताला उपयोगी कोणती संपत्ती आहे आणि अनहित करणारी कोणते घटक आहेत त्या सगळ्याचं वर्णन या अध्यायात केल्या जाईल. नाही का नाही. जे मुमुक्षी मार्गीची बोळावी, जे मोहरात्रीची धर्मदेवी, ते आधी तो दैवी संपत्ती आहे का. आता दैवी संपत्ती आहे का आधी. कशी आहे ती. मुमुक्षी मार्गीची बोळावी, मुमुक्षु मार्गातली बोळावी. बोळावी शब्दाचा अर्थ काय आहे. बोळावी. एखाद्या गावात आपण गेलो का हो, आमच्याचं घर कुठं शिके, त्यात 2-3 प्रकार आहेत. तुम्ही जा या गल्लीन जा, मंदिराजवळ जा, मंदिरावरून सरळ पुढं जा आणि तिथं कोणाला तरी विचारा. त्यानं घराचं काय सांगितलं, जागून सांगितलं. आणि एखादा काय म्हणला, चला मी नेऊन घालतो तुम्हाला. नेऊन घालणारा म्हणजे बोळवणारा मुराळी नियाल येतो. तर आल्याच्या नंतर ज्या मुलीला घेतो तिला तिथपर्यंत सोडणं कोणाची जिम्मेदारी राहते. मुराळ्याची. तसं या मुमुक्षु म्हणजे साधक ज्या मार्गानं निघालेत साध्य प्राप्त करायला, तो मुराळी आहे. मुराळी ही संपत्ती आली की आपल्याला बरोबर कुठं नेऊन पोहोचवणार. हाती धरून या पावली त्याच्या हाती धरून या ही संपत्ती हातात धरून आपल्या घरी नेणारी आहे आपली मुराळी आहे ही. महाराज एक सांग का, आपल्याला ते आता भगवंत आपल्याला प्राप्त होईल का नाही आहे का नाही, माझ्या माहेराला मी पोहोचल का नाही. तर आता पूर्वीचं होतं, आता काय नाही. मुराळी आल्याशिवाय सासरचे धाडत नाही. लक्षात येलं ना. आताचा काळ बदललाय. पण पहिला काळ होता की दिवाळीचा सण असू द्या हो, सगळ्यात मोठा सण दिवाळीचा मानला. पण मुराळी आल्याशिवाय म्हणून पोरगी कोणाला सांगायची, माझ्या बापाला म्हणाव 4 दिवसांना आधीचे बरं, तसे मला धाडीत नाही तर मला अगोदरची आहे. म्हणजे त्या मुलीला ओढ लागलेली माहेराची. माहेराच्या मुळा लेकी असावली पाहतसे वाटुली. कोणी जरी आलं तर मा बाप कधी येणार आहे, भेटला होता का. तो जर म्हणला बाई तुझ्या बापाची महिना झाली भेटत नाही, अरे 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 चेहराच पडायचा. असं व्हायचं का नाही. फोन नाही, मोबाईल नाही. आता अंगे आपोलिया माय बाप आहे का नाही. तुकोबरायांनी म्हणून तर संकाधिकाकडून निरोप पाठवला ना. तुम्ही संकाधिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा ना. तू का म्हणे मजा आठवा आणि मूळ लवकरी पाठवा. हीच मुलीची भावना होती. येईल आहे का नाही. पाठवा, लवकर पाठवा. मग आपल्याला आपल्या माहेराला पर्यंत भगवत स्वरूपापर्यंत, भगवत स्वरूपता आहे आपलं माहेर आहे, आपण तिथं पोहोचू का नाही. तर हे दैवी संपत्तीचे मुराळी आपल्या आता आले की समजायचं आपण आता जाणारच आहेत. कारण मुराळी आलाय. मुराळी आल्यावर आता माहेरचे काय करणार, आपल्याला सासरचे सोडून देणार. कोण आहेत सासऱ्यातले. कामे नेले चित्तने दियावलो कुमुख येत ना. हे तर महाराज हे सोडत नाहीत. पण हे मुराळी आले. मनुष्य मार्गीची बोळावी मुराळी येते. दुसऱ्या विचारायची गरज नाही. आपल्या हात आली की आपण आता पोहोचणार. जे मोहरात्रीची धर्मदिवी, मोहरूपी रात्रातले दिवे तर दिवे, रात्रीतला अंधार मोहच दिसू देत नाही. ते आले की उजेड पडल्यावर कशाचा अंधार आलाय. मोहरात्रीची धर्मदिवी आणि धर्मदिवा आहे. धर्मदिवा म्हटलं, धर्मदिवा शब्द दिवा आणि धर्मदिवा जास्त उजेड देतो का. उजेड तेवढाच देतो धर्मदिवा आणि दिवा. पण धर्मदिव्याचा टॅक्स भरावा लागत नाही, बिल भरावं लागत नाही. आणि धर्मदिवा म्हणजे शासनाचा दिवा. थोडक्यात सांगू का, धर्मदिवा म्हणजे त्या लाईटची गरज नाही. दिवसभर उन्हात चार्जिंग करते आणि रातच्या उजेड देते. तसं हे संपत्ती, हे जे दिवे आहेत यांना काही पैसे द्यायची गरज नाही, काही नाही. ते धर्मदिवे आहेत. धर्मदिवी अशा प्रकारचं ते आहे. ते आधी तर दैवी संपत्ती आहे का. दैवी संपत्ती आधी काय करा ऐका. जे तर एका ते पोकी असे बहुत पदार्थ एके संपादी जती जे लोकी ते संपत्ती म्हणजे. संपत्ती कशाला म्हणतात. एका ते पोकी, एकमेकाला पुष्ट करणारे बहुत पदार्थ, अनेक पदार्थ एका ठिकाणी संपादित होतात. ते लोकांमध्ये त्याला काय म्हटलं जातं, संपत्ती म्हटलं जातं. नुसत्या पैशाला संपत्ती म्हटलं जात नाही महाराज. पैशाला संपत्ती म्हटल्या जात नाही. पैसा असावा, पत्नी असावी, मुलं असावेत, नोकर चाकर असावेत आणि सगळे आपल्या ताब्यात असावेत. अशा प्रकारचे त्या संपत्तीचा एक श्लोकच आलेला आहे. जे अशा प्रकारचे ते दैवी सुख संभवित येतात. दैव गुणे कोपजीवी झाली म्हणून ही दैवी संपत्ती. ते दैवी सुख संभवी काय करते. दैवी संपत्ती सुखापर्यंत नेऊन पोहोचवते, सुख देते, आपल्याला आनंद देते.
पण दैवी संपत्ती प्राप्त व्हायला दैव गुणे एकोपजीवी सगळे एका जीवानं सगळी संपत्ती नांदणं शक्य नाही. कोठे काही एक आहे. कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन फिरे उदास थोडे है सब दुखी मग सुखी आहे राम के दास. तिथं फक्त ही संपत्ती सगळी दैव भाग्यवानाची नांदती बाकी नांदत नाही. दैव गुणे महाराज काय हो आम्हाला ह्यो चांगला भेटला नाही आम्हाला त्यो चांगला भेटला नाही. कोणी म्हणतं आमचा बाप चांगला नाही कोणी म्हणतं आमचं पोरगं चांगलं नाही कोणी म्हणतं आमची सून चांगली नाही कोणी आमचा जावाई चांगला नाही कोणी म्हणतं आमचे शेजारी चांगले नाही कोणी म्हणतं आमचे गाववाले चांगले नाही कोणी म्हणतं आमचा तालुकाच चांगला नाही. आम्हाला चांगले का भेटले नाही आम्हाला का चांगले भेटले नाही. तुकोबरायने एका शब्दात उत्तर दिले महाराज त्याचं. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे पुण्य गाठी तरीच उचिताची भेटी. तुका म्हणे पुण्य गाठी लोकांचा दोष नाही. आपल्याला जर उचित म्हणजे आपल्या पुरतेच धरा आता व्यावहारिक दृष्टीनं उचित म्हणजे आपल्याला सुख देणारे जर आपल्याला भेटले नसतील तर आपल्या जवळ पुण्य नाही. तुका म्हणे पुण्य गाठी आपल्या गाठीत जर पुण्य असलं तर उचिताची भेटी. पुण्य तिथं काय लागतं पुण्य जर पुण्याची गाठ नसेल तर अउचिताची भेटी. मग उचिताची भेटी होत नाही आहे का नाही महाराज. अउचित ते काही आजही संसारात जाऊ द्या परमात्मा संसारात काही असे लोक येतात 90-95 वर गेले पण खोकल्ले की घरातले शांत होतात. ते त्यांचा वजन कसं राहिलं हो काय केलं हो काय नाही केलं त्याच्याजवळ पुण्य. आता त्यो ना आता आपल्याला त्यो खालच्या दर्जाचाच एकानं इथं पुण्य ते घालवायला आहे त्याचा तोंडाला आपल्या घरी येऊन पहा. अरे ते पुण्य परमार्थात घालवलं तर पुढचा नाश होणार नाही ना काय फायदा होणार आहे. तुम्ही म्हणले मग ते जर पुण्य काही शिल्लक राहिलं तर त्याला जर जन्म जनावराचा कुत्र्याचा मिळाला तर मिळेल ना. आणि मग थोडं जर पुण्य तर भोगायचं शिल्लक राहिलं असेल तर तिथं तो कठाळ्या होईल. त्याच्या मागे सारा कळप चालेल. तसं इथं कळप चालत होता जसं इथं घरचे चालत होते तिथं चालतील तसे सगळे. वाननेरातला वाननेर झाला तर काय होईल त्यो. अरे काय त्या वाननेरानं काल तुमची कुत्रीत मारून टाकली आगाव झालेत वाननेर. अरे यायची तिथं यायची आंब्या खाली काल आम्ही पाहत होतो त्यानं कुत्रीत धरली त्या माळ्यानं आंब्याच्या शेंड्यात नेली उलटी सोडली. ती मानवर पडून जो मेलीच पडली की वर घेऊन ती लय भूक लागली खालून ती वरून खाली आलं जे नरडीला धरली. तुमचा आंबा नाही तो तिथं शेंड्यात नेली आणि वरून अशी उलटी टाकली खाली. आगाव झाले वाननेर. एका दिवशी माणसाला उचला होती आईने. हो ना खरं आहे ते मारली ती मेलीच कुत्री काल. मग ती म्हण आणि मग दुसरे कुत्रे फुत्रे जाते का जवळ मग एखादं पाहिल्यावर आगी लागली या रुखी दहशत झाली आहे का नाही. संपत्ती दैवी सुख संभवी दैव गुणे एकोपजीवी. भाग्यानं ती काय होती एका जागी होते झाली म्हणून दैवी संपत्ती आहे. आणि भाग्यानं एका जागी दैवानं एका जागी होती म्हणून तिला दैवी संपत्ती म्हटलंय. दैवी संपत्ती तिला का म्हटलंय तिला दैवी संपत्ती नाव कालं त्या नावाचं कारण सांगतात. दैवानं एका जागी आली म्हणून तिला काय म्हटलं दैवी संपत्ती म्हटलंय. आता ती कोणती आहे इथून पुढे दैवी संपत्ती सांगायला माऊली ज्ञानोबारायांनी सुरुवात केलेली आहे भगवंतांनी सुरुवात केलेली आहे. त्याचा विचार आपण उद्याला करूया. पुंडली करू हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. विठ्ठल 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 पुंडली करू हरी विठ्ठल.